मी काय काय चुका केल्या आहेत हे कपकेक बनवताना ते मी तुम्हाला सांगणार आहे. चला तर एवढीशी मेजवानी आणि भरपूर गप्पा करूयात. तर हा कपकेक मी चॉकलेट प्रेमिक्सचा केला होता आणि हे प्रेमिक्स मी अंदाजेच घेतलं होतं. मला वाटलं यात 4 कपकेक होतील, पण यात 4 कपकेक न होता फक्त 3च कपकेक झालेले आहे. म्हणजे 1 मी वाटीत लावला होता आणि 2 माझ्याकडे मोल्ड होते. हे प्रेमिक्स मी छान चाळणीने चाळून घेतलं कारण याच्यात भरपूर गाठी होत्या. तुम्ही पाहायचं प्रेमिक्समध्ये जर गाठी असेल तर नाही चाळलं तरी पण चालेल. गाठी असेल तर तुम्हाला ते चाळावंच लागतं. त्याच्यामध्ये तेल घ्यायचं. तुम्ही जास्त तेल जर टाकलं तर ते केक तेवढा स्पॉन्जी आणि असा छान होईल. असा वेगळा-वेगळा म्हणजे रवाळ-रवाळ तो राहणार नाही. थोडं-थोडं करूनच पाणी टाकायचं. पाणी एकदम टाकायचं नाही. आणि पाणी टाकल्यानंतर हे हलल्यानंतर आणि असं काही नाही आहे जसं आपल्याला ढोकळ्याला वगैरे हलावं लागतं तसं याला नाही हलवलं तरी पण चालेल. छान थोडंसं बॅटर स्लरी करून घ्यायचं आणि ते तुम्ही ऑइल लावून त्या कपकेक्स म्हणजे ते जे मोल्ड असतं कपकेकचं त्याच्यामध्ये ऑइल लावून तुम्ही त्याच्यामध्ये हे टाकून द्यायचं. आता हे मी ना डार्क चॉकलेट घेतलेलं म्हणजे काय म्हणतात त्याला कंपाऊंड घेतलेलं. तर त्या कंपाऊंडमध्ये ना थोडंसं ते कडू-कडू चॉकलेट लागतं म्हणजे साखरेचं प्रमाण खूप कमी असतं. तर मी इथे काय चूक केली होती, की मी त्याच्यामध्ये ना साखर टाकली. मला असं वाटलं, की साखर त्याच्यामध्ये वितळेल. म्हणजे मी फर्स्ट टाईमच हे कंपाऊंड यूज करते. त्याच्यामुळे मला असं एवढं याच्यामध्ये याची काही आयडिया नाही आहे. मग मी ते खूप फ्रीझरमध्ये होतं म्हणून ते खूप हार्ड झालेलं. मग मी अगोदर त्याला किसणीने किसून पाहिलं. मग नंतर मी त्याला चाकूने सुद्धा कट केलं. मग ते झालंच नाही. मग मी जे कुटायचं असतं ते काय म्हणतात त्याला ते घेतलं आणि त्यानेच ते कुटलं. तर त्याचा एक छोटासा पार्ट काढून घेतला आणि तो टाकला. तर त्याचाच माझा खूप कष्ट गेले ते चॉकलेट जे आहे ते पूर्ण म्हणजे मेल्ट करण्यासाठी मला ते खूप अवघड गेलं. तर हे तुम्ही करू नका आणि याच्यात साखर टाकल्यामुळे ते जे मी कपकेकमध्ये टाकलं होतं ते थोडंसं चॉकलेट जे आहे ते कपकेकमध्येच चिटकून राहिलं आणि ते खूप हार्ड झालं. तसं कपकेक खूप टेस्टी झाला होता. पण ते चॉकलेट साखर असल्यामुळे ते थोडंसं खाली लागलं होतं आणि त्याची टेस्ट जी चॉकलेटची टेस्ट आहे ती जशी यायला पाहिजे तशी ती येतच नव्हती. जे काही होतंय ना ते मी सगळं रिअल सांगून देते. कारण मला असं वाटतं, की आपण फेक जास्त दिवस नाही राहू शकत किंवा जास्त दिवस आपल्या ऑडियन्सला नाही फसवू शकत. एक दिवस तरी रिअल व्हावंच लागणार आहे ना. तर त्याच्यामुळे मी ना सगळं रिअल दाखवते. भले मग ते चांगलं हो किंवा वाईट हो. माणूसच आहे ना मी काय एकदम प्रो एकदम कुकिंगमध्ये काही शेफ वगैरे नाही आहे. तर जे काही होतं आता होतच असतं ना घर म्हटल्यानंतर कधी करपणं, कधी जळणं, कधी बुडाला लागणं, कधी खूपच छान होणं, कधी खूपच थोडंसं नाहीच छान होणं. तर ह्या गोष्टी तर होतच राहतात. त्यामुळे माझा प्रयत्न असतो की जे असेल ते रिअल म्हणजे असं आपण काहीतरी चुकीचं बोललो किंवा काहीतरी खोटं बोललो ना तर मग ते आपल्यालाच करमत नाही आणि आपल्यालाच पटत नाही. त्याच्यापेक्षा असं वाटतं की नको बाबा जे आहे ते रिअल आहे. आणि काय सांगता ना कधी दुसऱ्या व्हिडिओमध्ये पण खोटं बोलायचं आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये तेच परत खरं बोलायचं म्हणजे ऑडियन्स खूप म्हणजे हुशार असतात सगळे. तर आपण असं नाही का दुसऱ्यांना कसं लवकर जज करतो. तर त्यामुळे